नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सध्या राज्यात राहुल सोलापूरकर यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे। कारण अगदी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती असं विधान अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं। सोलापूरकर यांच्या या विधानावरून राज्यभरात पडसाद उमटले होते। सोलापूरकरचा निषेध म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलन करण्यात आले। सर्वच राजकीय पक्षांनीही सोलापूरकर यांच्या विधानाचा निषेधही नोंदवला होता। तर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकरला गोळ्या घालण्याची भाषा केलेली होती। हा वाद अजूनही थांबलेला नसतानाच सोलापूरकर याने आणखी एक वादग्रस्त विधान केले। वेदांनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते असा शोध राहुल सोलापूरकर याने लावला आहे। सोलापूरकर याने नवीन वादग्रस्त विधान करून पुन्हा एक वाद ओढून घेतला आहे। रामजी सपकाळ यांच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेले एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीकडून दत्तक घेतला जातो, त्याच नावावरून पुढे भीमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात। त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हटलं आहे तसं ते अभ्यास करून मोठे झाले आहेत। त्या अर्थाने वेदांमध्ये भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे। दरम्यान राहुल सोलापूरकर याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्याच्या विविध भागातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील चांगला संताप व्यक्त केला। त्यांनी ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत। हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे देशाचे वाटोळे केले आहे। राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही। आता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत। याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील। ते कसे उगवायचे ते बहुजन आणि आंबेडकरवादी ठरवतील। या मनुवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो हेच समजत नाही। याला दिसेल तिथे तुडवा असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।